अस्सलाम वालेकुम, आदाब। ये इलेक्शन 2016-17 में हुआ था फर्स्ट टाइम। उसके बाद उस टाइम में मैं वकील साहब और हमारा पैनल था। उस टाइम में हमारे कांग्रेस की सत्ता थी इस कॉरपोरेशन में। लेकिन उसके बाद जब कोरोना आया तो हम काम करने के लिए वो 2.5 साल हमें कम पड़े और उसके बाद प्रशासक लगा। प्रशासक के बाद जितने भी पेंडिंग वर्क थे, चाहे वो महायुति गवर्नमेंट के टाइम के थे, उद्धव ठाकरे टाइम के काम भी पेंडिंग पड़े। फिर अभी वो काम चल रहे हैं, उसका काम का दर्जा आप देखें, हम लोगों ने काम रुका है उसको। फिर वो लोग कॉन्ट्रैक्टर लोग गारंटी दिए कि हम काम अच्छे लेवल पे करेंगे। और हमारे साथ इस बार ओपन महिला से नासिर भाई और एससी जेंट्स से धम्मादीप रामाचंद्र भाऊ और ओबीसी लेडीज से फरत मैडम हमारे वकील साहब के वाइफ, और डो से मैं खुद हूँ ओपन जेंट्स से महमूद खान। और हमने पहले भी खिदमत की, कोरोना के काल में भी हम लोगों से टच में रहे, अभी भी वार्ड में हम सब टच में हैं और आने वाले वक्त में हम काम करेंगे। क्यों तो काम करेंगे तो ही लोग हमसे जुड़ेंगे और काम करना ही पड़ेगा वार्ड का हम लोगों को। हमने दूसरे भी कई लोगों से टच में है इसमें जो हमको फंडिंग अवेलेबल कर सकते हैं। हमारी जनता से अपील है कि हम चारों को आप एक साथ और चारों पैनल को चुनकर लाए, इस चारों उम्मीदवारों को। और उम्मीद करता हूँ इस वार्ड नंबर 3 की जनता से भरघोर मतों से हमको विजय करेंगे। थँक्स, अल्लाह हाफिज। सगळ्यांना सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम, आदाब। या ठिकाणी सर्वप्रथम आज आमच्या चारही उमेदवारांचे जे अर्ज होते छाननीमध्ये मंजूर झाल्याबद्दल मी माझ्या सर्व भावांचं अभिनंदन करतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी हे जे इलेक्शन आहे हे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होऊ द्या, हरकत नाही, परंतु आमच्यासोबत जनशक्ती आहे। आम्ही जे आहोत अहोरात्र जनतेची सेवा करणारे माणसं आहोत। चारही पॅनल जे आहे ते वेल एज्युकेटेड पॅनल आहे आणि या ठिकाणी आम्ही चौघांनी जे काही काम केलेलं आहे, जवळपास मागच्या आमच्या जो काही काळ होता त्या काळामध्ये जे काही आपण काम केलेले आहे, भले मग लोकांच्या घरासमोर जाऊन नाली साफ करण्यापासून असेल किंवा रस्त्यावरचे लाईट लावण्यापर्यंत असेल किंवा मग पावसाचं जे पाणी गेलं लोकांच्या घरामध्ये त्यांना तो जो काही नुकसान भरपाईचा विमा मिळवून देण्यामध्ये असेल, आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केलेले आहेत। रस्त्यांचे कामं केलेले आहेत, बरेचशा ठिकाणी नाल्यांचे कामं केलेले आहेत आणि किंबहुना जर आचारसंहिता काही दिवस लेट लागली असती तर जवळपास 1.5-2 कोटींची जी कामं पेंडिंग आहेत, जी येऊन पडलेली आहेत, त्यांचं देखील उद्घाटन झालं असतं। हरकत नाही, ते इलेक्शनच्या नंतर होणारच आहे। आणि आम्ही जे आहोत ते आम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आमच्या सर्व जनता आहे। आणि माझी सर्व जनतेला, माता भगिनींना, सगळ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना, मुलांना विनंती राहील की आपण 15 तारखेला प्रत्येकाने घराच्या बाहेर पडायचं आहे आणि पंजाला चौघांनाही आमच्या चारही उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये कसं निवडून आणता येईल यासाठी सर्वांनी मतदान करून आम्हाला सहकार्य करायचं आहे। आपण दिलेला एक मतदान आम्ही आपल्या सेवेसाठी 5 वर्ष दिवस रात्र आम्ही चौघजण आपल्यासाठी हजारो एवढा शब्द देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा पंजा या निशाणीवरती बटन दाबून सर्वांना विजयी करावं। आहे की ही धनशक्ती काहीही नसते। आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहेत। लोकांचं काय असतं, सगळीकडून पैसे घेतात पण मतदान लोक ह्यांना करतात की जे लोक ओरिजिनल आहेत, काम करणारे उमेदवार आहेत। त्यामुळे आम्ही त्या धनशक्तीला महत्त्व देत नाही। आम्ही मैदानावरचे लोक आहेत, ग्राउंडवरचे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत। त्यामुळे धनशक्तीला मला वाटत नाही की एवढं महत्त्व द्यायला पाहिजे, कारण काय गुत्तेदारी करणारे लोक तिथं समोर आलेले आहेत आणि ते बघतील ते। कारण आम्ही काय केलं माहिती आहे का, पाथरीमध्ये मी तसं करून बघितलं, लोकांनी काय केलं, धनशक्तीला असं बाहेर काढून टाकलं, दिग्गज पडलेत। विषय असा आहे, दिग्गज पडले। त्यामुळे धनशक्तीला मी काय महत्त्व देत नाही। किती पैसे आले तर जनता आमच्या सोबत आहे, काम आमच्या सोबत आहे, हे लोक आमच्या सोबत आहेत आणि हे ओरिजिनल लोक आहेत, वार्डामध्ये लोक आहेत। मी अक्षरशः फिरलो तर या लोकांना एवढं प्रेम करतात लोक, मला वाटत नाही की लोक असं काम केल्यानंतर की एवढं लोक प्रतिसाद देतील। हे बघा, देवाच्या आशीर्वादाने मागच्या 2017च्या काळात मान्य वरपुडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेस पक्षातर्फे लढले। आज आमचे बॅडले की वरपुडकर साहेबांनी आम्हाला सोडून अशा धनशक्तीकडे गेले, BJPकडे गेले, त्याचं काय आम्हाला फार दुःख झालं। मात्र आज आमच्यासोबत वार्ड क्रमांक 3 मध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवित आहे तो आमचे महमूद खान साहेब। महमूद खान साहेब जिथे असणार आहे तिथे विकास होणारच आहे। आणि विकासाबाबत असं आहे की विकासाचा जे रूपरेषा आहे, आमचा प्रभाग आहे फार लांब प्रभाग आहे,
या कोपऱ्यात आहे तर त्या कोपऱ्यापर्यंत आणि गुलशानाबाग ते सटवाईपर्यंत हे एवढा मोठा प्रभाग असल्यामुळे जे आम्ही कामं केलेले आहेत काय चंद लोकांना त्याचं काय काम दिसून आलं नाही असं लोकांचं हे नाही. परंतु महमूद साहेबांच्या याच्या नेतृत्वाखाली जवळपास मी 13 रोड केलेले आहेत. महमूद साहेबांनी जवळपास 11-15 रोड केलेले आहेत, नाल्या केले, ढापे केले, अनेक कामं झाले.